तर काय तिथं पालखी आहे आणि आता आम्ही पोहोचले पालखीजवळ. कसं वाटलं तुम्हाला येऊन? एक नंबर. तर काय आम्ही एवढी लाईन बघूनच आम्ही मुखदर्शन घेणार होतो. एवढी लाईन आहे खरं. काका 18 वर्ष झाली पालखीसाठी येतात. त्यांच्या अगोदर पप्पा चालवायचे, पप्पांच्या नंतर हे वारसा चालवा लागलात पालखीचा. दरवर्षी येतात. अजून किती वर्ष करणार पालखी? आता तसा काय अंदाज नाही. आता अंदाज नाही, जाईल तेवढं जाईल. कन्सिस्टन्सी ठेवल्या काकांनी पालखीसाठी. आता आम्ही पोहोचलो सासवड मध्ये आणि गर्दी तर अशी प्रमाणाच्या बाहेरच आहे पूर्ण. त्यामुळे आम्ही पार्किंग ओढकली आणि गाड्या आता लावल्या आणि आता इथनं चालत जाणार पालखीकडे. ते पण सगळे पालखीकडेच चालल्यात. पालखीसाठी तेवढी गर्दी झाल्या. सोन्या आल्याला म्हणलेला की काय पण असू दे, किती पण गर्दी असू दे, पाया पडल्याशिवाय जायचं नाही. तर आता लाईन बघून फिरल्या आमच्या सगळ्या दोघांची पण. तर पाया पडून जायचं काय पण होतं. चंद्रभागा आता आटायाची नाही. किती तास लागतील? 2-3 तास लागतील. 2-3 तास लागतील म्हणाला अजून. आणि आता ही मध्ये येणार. आता त्यांची चर्चा सुरू आहे. ह्याच्यामध्ये घुसायचं आता बघा नुसतं. हे बघा म्हातारे माणसं त्यामुळे काय बोलता पण येत नाही काही. हम सबका मकसद एक ही है. लाईन मध्ये घुसायचं. हे बघा घुसलीत बघा दोघ जण. डमडम. तर काय आता जरा चांगलं वाटायला लागले कारण आता लाईन जरा फास्ट सोडायला लागलेलीच. तर राहिले 10 मिनिटं राहिलेत फक्त. तर काय ह्याच्यात विठ्ठल माऊलींची पालखी आहे आणि वरनं पूर्णपणे शेड मारले आणि आत पालखी ठेवल्या. मला दाखवतो व्हिडिओ काढायला तर दिला तर, नाहीतर नाही दाखवू शकत. तर काय तिथं पालखी आहे आणि आता आम्ही पोहोचले पालखीजवळ. आमचं फायनल दर्शन झाले आणि 2:15 ते 2.5 तास तरी लागले आम्हाला दर्शनासाठी. त्यांच्यामुळे आम्ही चालले. तर काय आता आम्ही चालले घरी. आणि कसं वाटलं तुला दर्शन? नंबर 1 गाईस. चांगलं वाटलं. खरं सगळेजण म्हणाले 4 तास लागणार, एक म्हणाला 2 तास लागणार, एक म्हणाला 5 तास लागणार. खरं कमी जास्तीत 16 घंटे उभं तयार होती पण 2 तास आमचं ऑल क्लिअर झाले सगळे. आता दर्शन झाले आणि आता आम्ही चालले घरी. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तर बाय बाय.